आरक्षण मागणे म्हणजे जातीवाद आहे का, या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन गेल्या वर्षभरापासून सुरू आहे आणि समाजसुद्धा सातत्यानं जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे। लाखोंच्या नव्हे तर करोडोंची सभा त्या ठिकाणी झालेली आहे। असं असताना देखील शासन आरक्षण द्यायला तयार नाही। इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सांगितलं की आरक्षण मर्यादा 50% आत असावी आणि आणखी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तिथं सांगितला आहे की हे देण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा असावी, ज्याच्या माध्यमातून 2005ला महाराष्ट्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली, तर केंद्रीय पातळीवर केंद्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली। आता राज्य पातळीवर मराठा समाज आरक्षण मागत आहे आणि नंतर पुन्हा ते केंद्रीय पातळीवर आरक्षण मागणार आहे। तर राज्य सरकार पातळीवर मागत असताना एखाद्या समाजानं एखाद्या जातीनं, कारण आपल्याकडं जात आधारित आरक्षण हे मंडल आयोगानुसार आहे, म्हणजे नावी केस कापण्याचा व्यवसाय करतो म्हणून त्यांना आरक्षण, किंवा माळी तो बागकाम करतोय म्हणून त्यांना आरक्षण, तेल व्यवसाय विकतोय की तेलांचा व्यवसाय करतोय म्हणून त्यांना आरक्षण, म्हणजे किंवा कोळी हा त्याचा व्यवसाय करतोय म्हणून आरक्षण, म्हणजे वेगवेगळ्या घटकांना जात आधारित आरक्षण हे आपल्याकडं प्रचलित आहे। आणि तसंच आरक्षण कुणबी समाजाला भारतीय संविधान सभेचे सदस्य पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये सुद्धा याचा मोठा प्रसार केला आणि लोकांच्या नोंदी कुणबी म्हणून लावा अशा प्रकारचं आवाहन केलं। आणि एक मानवी दिनांक असतो की या तारखेपूर्वीची जर नोंद असेल कुणबी तर त्यांना आरक्षण मिळेल। आणि कुणबी का, तर ते शेती करतात म्हणून, आणि त्या धर्तीवर कुणब्यांना आरक्षण मिळालं। मग मराठा समाजाचा व्यवसाय कोणता आहे हे सांगा। तर निश्चितच मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे। मग म्हणजे बाकी इतर जर गोष्टी असतील, धनगर समाज मेंढपाळ आहे म्हणून आरक्षण, किंवा सुतारकीचं काम करतो म्हणून आरक्षण, लोहारकीचं काम करतो म्हणून आरक्षण, कुणबी शेती करतो म्हणून आरक्षण, मग मराठा शेती करतो म्हणून आरक्षण द्यायला काय अडचण आहे? आपल्याला काही तथाकथित मंडळी शिक्का मारतात की मराठा प्रगत आहे, तर असं अजिबात मानण्याचं कारण नाही। 10-15% सधन लोक आहेत म्हणजे सर्व समाज श्रीमंत आहे असं नाही। समाजाचे आमदार, खासदार, मंत्री, शैक्षणिक संस्था, कारखाने आहेत त्या लोकांच्या ठराविक कुटुंबांच्या, याचा अर्थ सगळा समाज श्रीमंत असं म्हणण्याचं कुठलंही कारण नाही। परंतु इथं बिंबवलं जातं की मराठा म्हणजे सत्ता चालवणारे लोक किंवा झुंडशाही करणारे लोक, गुंडशाही करणारे लोक, असं आता बिंबवलं जातं। हे अतिशय चुकीचं आहे, हे सर्रास निव्वळ ही धुळपेक आहे। तर आरक्षणाचे जे निकष आहेत तो मराठा समाज पूर्ण करतोय का, तर निश्चित पूर्ण करतोय। आता लोक सांगतात की कोणत्या जातीत जन्माला यावं हे व्यक्तीच्या हातात नसतं, बरोबर आहे, त्यात दुमत असण्याचं कारण नाही। मग मराठा जातीत जन्म घेणं हे का पाप आहे का? सदानंद देशमुखांच्या 12 मास नावाच्या कादंबरीमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे मराठा जातीविषयी। जागोजागी डोनेशन आडवं आलं, म्हणजे नोकरीला द्यावं लागणारं डोनेशन, की एवढे पैसे दिले तर ही नोकरी मिळते, हे डोनेशन। तशीच आपली जातही आडवी आली। बा सदानंद देशमुख किती सुंदर म्हणतात, मराठा नाव मोठं आणि लक्षण खोटं। नाव मोठं आहे पण काय वाईट अवस्था आहे, त्याच्यापेक्षा आपण मागास वर्गात जन्माला आलो असतो तर किती बरं होतं। शेतकऱ्याचं घर आहे, पाहुणे आले, म्हणजे या गरीब शेतकऱ्याच्या घरी जर पाहुणे आले तर पावभर साखर आणि चहाची पुडी आणायला दुकानावर पळावं लागतं। हे सत्य परिस्थिती आहे, ग्रामीण भागामध्ये हे विदारक चित्र आहे। मजुरापेक्षा वाईट परिस्थिती आहे असं वर्णन या ठिकाणी सदानंद देशमुखांनी आपल्या 12 मास या कादंबरीमध्ये केलं। आणि खरं आहे, पूर्वी लाईट नव्हत्या आणि त्यावेळेस रॉकेल एका बाटलीमध्ये असायचं, त्याला एक वात काढलेले असायचे आणि त्याला चिमणी असं म्हणायचे किंवा दिवा असं म्हणायचं, जो रॉकेलचा दिवा।
आणि तो घरात लावला जायचा, उजेड पडायचा आणि तो दिवा नंतर बंद केला जायचा, कारण रात्रभर ते रॉकेल जाळून कोजळी तयार व्हायची, म्हणून ते अगदी नाकात कानात त्याचं काळं साचायचं, म्हणून ते बंद केलं जायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर तिथं पावशेर किंवा एक 50 मिली रॉकेल लागत असेल तर ह्याच्यात 4 दिवस कसे भागतील, म्हणून फक्त जेवण करेपर्यंत, अंथरूण टाकेपर्यंत तो दिवा लावला जायचा. ही मराठा समाजाची अवस्था आहे. म्हणजे मराठा समाज वेगळा नाही. 12 बलुतेदार, 18 आलुतेदार यातलाच तो घटक आहे, वेगळा काहीच नाही. त्यांची जी परिस्थिती आहे तीच मराठा समाजाची आहे. आणि म्हणून फक्त मराठा समाजाने आरक्षण मागितलं तर तो जातीवाद असण्याचं कारण नाही. धनगर समाजानं आरक्षण मागितलं, त्यांना मिळालं. मराठा समाजाने विरोध केला का? नाही केला. आणि धनगर समाज त्यावेळेस जातीवादी होता का? नव्हता. वंजारी समाजानं आरक्षण मिळालं, मागितलं, त्यांना मिळालं. म्हणजे ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस वंजारी समाज जातीवादी होता का? नव्हता. तेली समाजानं आरक्षण मागितलं, त्यांना आरक्षण मिळालं. त्यावेळेस तेली समाज जातीवादी होता का? नव्हता. म्हणजे सगळ्या ज्या जाती, म्हणजे SC प्रवर्गातील असो, ST प्रवर्गातील असो, किंवा OBC, NT, SBC ज्या जाती आहेत आरक्षणात आहेत आणि त्यांना आरक्षण मिळालं, त्यांनी आरक्षण मागितलं त्यावेळेस ते जातीवादी नव्हते. मग फक्त मराठ्यांनी मागितलं तर जातीवादी कशी हो? साधा प्रश्न आहे ना. म्हणजे आपला तो बाब्यान लोकांचे ते कार्ड, मराठी आता जातीवादी झालेत. बार्शीमध्ये काही समाज बांधवांचा गैरसमज झाले. ते असं म्हणतात की जरांगे पाटलांनी या प्रश्नाची उत्तरं द्यावीत, या तारखेपर्यंत आम्ही उपोषणाला बसू, कारण तुमच्यामुळे जातीवाद वाढतोय. पूर्वी या गोष्टीमुळे या जातीचा विरोध झाला, त्या गोष्टीमुळे त्या जाती, आता 300 जाती मराठ्याच्या विरोधात जातात. हे सर्रास खोटं आहे, धुळपेक आहे. सगळ्या जाती मराठा समाजाच्या सोबत आहेत आणि मूळतः मराठा समाजाचा लढा त्या जातीविरुद्ध नाही ना. खरा तर हा प्रस्थापित मराठा समाजाच्या विरोधात आहे, विस्थापितांचा लढा. त्यामुळं असं मानण्याचं कुठलंही कारण नाही. आणि मराठा जातीवादी नाही. मोठ्या भावाची भूमिका पहिल्यापासून पार पाडलेली आहे. अतिशय नम्र आहे, शांत आहे, संयमी आहे आणि सगळ्याला धरून चालणारा आहे.